मला खरं तर नंतर लवकरच तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला यायचं होतं, परंतु मी तिथं अडकून पडलो आणि सतत आमची चर्चा होत होती. कधी दिल्लीला जावं लागत होतं. मी तुमच्याकडे 14 तारखेलाच येणार होतो. मी ठरवलेलं होतं 14 तारखेला जाऊन बारामतीकरांच्या पुढे नतमस्तक व्हायचं, त्यांना अभिवादन करायचं, त्यांना सॅल्यूट करायचा आणि त्यांनी जी जबाबदारी दिली, मला 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी केलं आणि त्याच्यावरून माझ्यासारख्याची जबाबदारी आता वाढलेली आहे. यापुढील काळात देखील बारामती विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकारचा प्रतिनिधी, बारामतीकरांचा लोकप्रतिनिधी या दृष्टिकोनातून मी कायम कटिबद्ध राहण्याचं ठरवलेलं आहे आणि अशी ग्वाही देखील मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो.